चालतात त्याला पोर पोचवते. थोडं आपल्याला काहीतरी वाटलं पाहिजे की ही चाललंय कशासाठी, आपण काय करतोय. मागच्या वेळेस आम्ही होऊ दिलं नव्हतं, आमचं पहिलाच होता. ह्यावेळेसही आम्ही तसं काही कोणाला त्रास होऊ देणार नाही. तर ही लक्षात घ्यायचं तरुण पिढीनं की हा विषय काय आहे नेमका, तर त्याचं जे त्याच्या मागचा सार काय आहे तो लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे आपल्या आपल्यात भांडणे वगैरे वगैरे ह्या कुठल्याही गोष्टी करू नका. काही छोट्याशा गोष्टीच्या रूट बद्दलच्या आहेत त्या फक्त रिपीट करतो की एकदा आपण निघालो छोटे इमामीतून, तर मागच्या वेळेस दोन्ही वेळेस म्हणजे रात्री निघताना आणि दुपारी निघताना जाणवलेली गोष्ट म्हणजे बडे इमामच्या तिथं जे आहे, म्हणजे मागच्या वेळेस तर मी उलट मुकुंदनगरला सुद्धा अप्रिशिएट करतो की आमचं ठरलं होतं 2 तासात त्यांनी पुढं देऊन टाकायचं, तर त्यांनी खरंच 2 तासात दिलं होतं पुढं. म्हणजे मुकुंदनगर जेवढी 40,000 लोकसंख्या असून पण त्यांनी 2 तासामध्ये पुढं हँडओव्हर केली होती सवारी. परंतु बडे इमामच्या तिथं जवळजवळ 2.5 तास त्यांनी घातले मागच्या वेळेस. मध्ये गेल्यानंतर ते परत बाहेर आले, परत मध्ये गेले. तर होतंय काय, मग शेवट सकाळी जो आहे आपला, ते आपले अल्तमश वगैरे ह्यांना 5-5 मिनिटात मला हे करायला लागलं. ते माझ्यासोबत किती म्हणजे नाराज व्हायला लागले की आम्हाला हमको खेळणे नाही दिया साहब. असं करू नका. एक जणांनी जरी वेळ जास्त घेतला तर तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार थोडक्यात मारताय. आपण जास्त जेवण केलं की कोणतरी उपाशी आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्या सोप्या भाषेत सांगायचं तर